डॉक्टर अमोक प्रभुदेसाई, डॉक्टर तन्मय भोळे आणि डॉक्टर गौरी मोघे यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. डॉक्टर मंगला मिराजदार मॅडम, डॉक्टर राधिका जाधव मॅडम आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या आणि श्री शिरीषजी बेडसगावकर यांना सुद्धा मी विनंती करतो ते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत, तर त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. स्मृतापि तरुणातपं करुणया हरन्ति नृणाम् अभङ्गुरतनुत्विषां वलयिता शतैर्विद्युतां कलिन्दगिरिनन्दिनी तटसुरद्रुमालम्बिनी मदीयमतिचुंबिनी भवतु कापि कादंबिनी. सगळ्यांना नमस्कार. डॉक्टर रा. दांडेकर चषक संस्कृत एकांकिका स्पर्धेचे हे 25वे वर्ष आपल्या सगळ्यांच्या भरघोस प्रतिसादाने आणि उत्साहाने पार पडलेल्या या 3 दिवसीय सोहळ्याच्या पारितोषिक वितरण समारोहात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मंचावर उपस्थित आहेत आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शिरीष बेडसगावकर सर, अखिल भारतीय संघटना प्रमुख संस्कृत भारती, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर राधिका जाधव, उपप्राचार्य फर्ग्युसन कॉलेज व विभाग प्रमुख तत्त्वज्ञान विभाग, आणि या स्पर्धेच्या रा. दांडेकर चषक संस्कृत एकांकिका स्पर्धेच्या प्रणेत्या आदरणीय डॉक्टर मंगला मिराजदारबाई, आपल्या स्पर्धेचे 3ही परीक्षक डॉक्टर गौरी मोघे मॅडम, डॉक्टर तन्मय भोळे सर आणि श्रीयुत अमोक प्रभुदेसाई सर, आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे सध्याचे विभाग प्रमुख प्राध्यापक अंकित रावल सर. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर शिरीष दत्तात्रय बेडसगावकर सर. हे संस्कृत भारतीचे अखिल भारतीय कार्यगण सदस्य आहेत. गीता शिक्षण केंद्र दायित्व पुणे केंद्र इथे ते सध्या कार्यरत आहेत. मूलतः सर संघप्रचारक आहेत महाराष्ट्र प्रांत बौद्धिक विभागात, आणि 2008 सालापासून सर संस्कृत भारतीचं दायित्व सांभाळत आहेत. मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा राधिका जाधव मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. डॉक्टर राधिका जाधव. पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीच्या कार्यक्रमातही सांगितलं होतं उद्घाटन समारोहाच्या, त्याच्यावर नाट्यम भावानुकीर्तनम असं लिहिलेलं आहे. भरताचार्य जेव्हा नाट्यसूत्रात पहिल्याच अध्यायात नाट्याचं लक्षण सांगू गेले तेव्हा त्यांनी जगातल्या विद्यमान वस्तूंचं अनुकीर्तन, त्या पुन्हा दाखवणं हे नाट्य आहे हे लक्षण केलंय, आणि ते वाक्य त्याच्यावर उत्कीर्त आहे, आणि ते आपल्याच विभागातल्या विद्यार्थ्यांनी लिहून सरांना भेट म्हणून दिलेला आहे. आता आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्षा डॉक्टर राधिका जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार.
मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपल्याला सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता आहे, त्याच्यामुळे फारसा वेळ न घेता मी फक्त एवढंच म्हणू इच्छिन की आज फारच भाग्याचा क्षण आहे, कारण ह्या राणा दांडेकर नाट्यस्पर्धेच्या प्रणेत्या आणि त्यांनी रोवलेल्या बीजाला आज वृक्ष स्वरूपात ते स्वरूप देणारे अंकित सर आणि त्यांच्या विभागाचे सर्व विद्यार्थी, ह्या सगळ्यांच्या साठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मागच्या वर्षी मला आठवते, मागच्या वर्षीच्या स्पर्धेच्या वेळेलाच अंकित सरांनी सुतोवाच केलं होतं की पुढच्या वर्षी 25वं वर्ष आहे, तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम करायचा आहे. आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी खूप त्यांना अनुमोदन दिलं होतं. आणि आज ह्या कार्यक्रमाचं स्वरूप बघून अत्यंत अभिमान होतो आहे की ह्या प्रकारचा कार्यक्रम सलग 25 वर्ष आपण इथे घेतो आहे. आणि संस्कृत भाषेच्या प्रेमाखातर इतक्या संख्येने इथे लोक उपस्थित होत आहेत, हा खरंच गौरवाचा क्षण आहे. आणि त्याबद्दल मी संस्कृत विभाग, त्यांचे शिक्षक आणि त्यांचे सर्व आजी माजी विद्यार्थी यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि खूप खूप कौतुक वाटतंय आज. तर सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद मॅडम. आता मी विभाग प्रमुख प्राध्यापक अंकित रावल यांना विनंती करतो की त्यांनी स्पर्धेविषयी काही विशेष माहिती द्यावी. मी फोन बघतोय कारण एक मोठी यादी आहे ती मला वाचून दाखवायची आहे यासाठी. तर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा मनःपूर्वक नमस्कार. डॉक्टर राणा दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धा यासाठी जमलेले, याच्या रौप्य महोत्सवासाठी जमलेले आपण सर्व संस्कृतप्रेमी, संस्कृतानुरागी, संस्कृतज्ञ अशा सगळ्यांना मी मनःपूर्वक नमस्कार करतो व सर्वांचे या पारितोषिक वितरण या समारोहासाठी स्वागत करतो. राणा दांडेकर ही गोष्ट म्हणजे यावेळेस आयोजन उत्तम झालं, सगळ्यांना छान झालं, मोठं आयोजन होतं. यानंतर प्रत्येकाने आम्हाला हे आयोजन अजून कसं भव्य होईल याविषयी शुभेच्छा दिल्या, काही आयडियाज दिल्या. ते सगळं मोठं कसं करता येईल ना याविषयी, आणि म्हणजे फक्त काय म्हणू की वाक्कुसुम एवढ्याच त्या आयडियाज नव्हत्या, तर आम्हीसुद्धा याच्यात कसे सहभागी होऊ त्याच्याबद्दल त्यांनी तयारीसुद्धा दाखवली. पण ही स्पर्धा आहे ना दरवर्षी येते, तेव्हा पहिली टर्म संपत आली ना की मनात आमच्या सुरू होतं की आता डॉक्टर राणा दांडेकर एकांकिका स्पर्धा आली, चला तयारीला लागूयात. हां, वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करायची. सर्वात पहिले तर म्हणजे राणा दांडेकर स्पर्धा हा जर आमचा धर्म असेल तर धर्मस्य मूलम अर्थः, यासाठी आम्ही तयारी सुरू करतो. आणि ती तयारी सुरू करताना मिळेल त्या सगळ्या ठिकाणी जायचं. विद्यार्थी त्यांच्या प्रयत्नांची, त्यांच्या प्रतिभेची पराकाष्ठा गाठतात की एकेकाला कसं कन्व्हिन्स करायचं, वेगवेगळ्या पद्धतीने काय करायचं, हे सगळं करून दाखवतात. क्वचित समजा एका ज्वेलर्सकडे गेले तर त्यांना सांगूनच मोकळे होतात की दुसऱ्याने तर दिलेत, तुम्ही नाही देणार का? हां, तर असं करून विविध मार्गाने प्रेरित करतात. त्याच्यात खूप श्रम होतात. प्राध्यापक, आम्हाला सहकार्य करणारे टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ, या सगळ्यांना आम्ही सारख्या एक एक पत्र घ्यायला जातो. काही औपचारिक गोष्टी असतात, मुलं यानेही कंटाळतात. ही मूर्ती आणायची, याचं एक पत्र द्यावं लागतं. इथे प्रॅक्टिस करायची, याचं एक पत्र द्यावं लागतं. समय आणायची, याचं एक पत्र द्यावं लागतं. पत्र द्यावं लागू नये अशी मी तक्रार करत नाही आहे, पण हे सगळ्या व्यापात साधारण आम्ही 2-3 महिने ही स्पर्धाच जगत असतो. तर पंडित जगन्नाथांनी गंगेची स्तुती करताना त्या गंगा मातेला म्हटलेलं आहे, अये निर्लोभानाम अपि मनसी लोभन जनयताम. निर्लोभी माणसं आहेत ना, त्यांच्या मनात सुद्धा लोभ निर्माण करणारी आई अशी तू. गुणानामेवायम तव जननी दोषः परिणतः. म्हणजे इतकी सुंदर स्पर्धा आहे, दोष नाही म्हणणार मी त्याला, पण हा व्याप 3-4 महिन्याचा हवाहवासा वाटणारा हा 3 महिन्यांचा व्याप संस्कृत विभागासाठी वरदान रूप ठरतो. ह्या पूर्ण आयोजनात
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुठला गुण आहे, कुठला गुण नाही आहे तर 3 महिन्यात आणायचा आहे, या प्रत्येक गोष्टीची तयारी विभागातली मुलं करतात. हे जे जास्त हसतायत ना, यांनी ते गुण आणलेले आहेत. ते जे विद्यार्थी आहेत त्यांनी, की म्हणजे एखाद्यासोबत जमत नाही तर स्पर्धेसाठी जमव, एखाद्यासोबत नाही गाता येत तर गायला लाव, मला स्टेजवर येता येत नाही गप ये. हां, हे सगळ्या गोष्टी मी कसं स्पॉन्सरशिप मागायची. हां, ह्याला काही पर्यायच ठेवत नाही. तर ही जी सुंदर गोष्ट आहे ना, आणि ह्यात हे आयोजन खरं म्हणजे औपचारिक किंवा मंचावर बोलण्याच्या दृष्टीने नाही, हे आपल्या सगळ्यांचं आयोजन होतं. म्हणजे फर्ग्युसनचे संस्कृत विभागातली मुलं असं नाही, पूर्ण फर्ग्युसन महाविद्यालय, सहभागी होणारे सगळे संघ, जे वर्षानुवर्ष याच्यात सहभाग घेत आहेत, ते नेहमी सांगतात काही हवं आहे का, काही लागणार आहे का. माझे विद्यार्थी येतात ते यावर्षी सांगतील, पुन्हा जेव्हा भेटू सर राणा दांडेकर स्पर्धेसाठी काय करायचं आहे. आता काही करायचं असतं असं नाही आहे. म्हणजे एका शायरने म्हटलेलं आहे ना, की बस वो पूछ ले हमसे की क्या गम है तुम्हें, फिर क्या गम है हमें अगर वो पूछ ले हमसे. तर असे सगळे जे विचारतात, याने आमचं बळ द्विगुणित होतं, स्पर्धा आयोजित करण्याची शक्ती मिळते. आणि काही जणांचे खरंच जे आभार मानायला हवेत, तर मी खूपदा आभार आधीच्याही कार्यक्रमात उद्घाटनात पण मानले आहेत. पण असं आहे की कृतज्ञता हा संस्कृत विभागाचा मूलमंत्र आहे. आणि आचार्यच म्हणतात, शंकराचार्य, की न मंत्राणाम जामिता असती. त्याच्यात कंटाळा करू नये. हां, कंटाळा नसतोच आणि कंटाळा करू पण नाही आहे. तर ज्यांनी ह्या स्पर्धेला आर्थिक रूपाने सहकार्य केलं आहे, मी त्यांची काही नावं वाचून दाखवतो. त्यांचे प्रतिनिधी स्वरूप काही या स्पर्धेसाठी अर्थसहाय्य करणारे इथे उपस्थितसुद्धा आहेत. तर त्यांना मंचावर येऊन त्यांचा सत्कार डॉक्टर राधिका जाधव या आपल्या अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते व्हावा, म्हणून मी त्यांची नावं घेईन. तर त्यांनी जे उपस्थित आहेत त्यांनी फक्त मंचावर यावं. नंतर मी सलग एक यादीसुद्धा वाचून दाखवीन. सर्वात पहिले तयार झालेल्या यावर्षीच्या ज्या आमच्या अर्थसहाय्य देणारी व्यक्ती आहेत, तर त्या आहेत बर्वा स्किन थेरपीच्या डॉक्टर सौ कामाक्षी बर्वे, श्री जयदेव बर्वे आणि पृथ्वी बर्वे. ते जर उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं आणि सत्कार स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद मॅडम. या रौप्य महोत्सवी वर्षात सर्वात पहिले देणगी देणाऱ्या बर्वा स्किन थेरपी यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. नंतर संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव सौ मंगलाताई चितळे यांनासुद्धा आम्ही मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. त्यांनीसुद्धा या स्पर्धेसाठी देणगी दिली आहे. डॉक्टर मंगला मिरासदार मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी चितळे मॅडम यांचा सत्कार करावा. सर्वारंभा तंडुलप्रस्थमूलाहा असं आपण म्हणतो की बुभुक्षिते ही व्याकरण न भुज्यते. तसंच जर उत्तम भोजन व्यवस्था असेल तर कार्यक्रम संपन्न व्हायला अधिक सुकर होते. तर असे 3 भोजन व्यवस्थेचे जे अर्थसहाय्य देणारे आहेत त्यांची मी नावं घेईन, ज्यांच्या पदार्थांचा आस्वाद आपण 3 दिवस घेतलासुद्धा आहे. तर सर्वात पहिले अपू स्नॅक्सचे अश्विनी पुराणिक आणि पुष्कराज पुराणिक यांचं मी मंचावर स्वागत करतो. आणि श्री तन्मय भोळे यांना मी विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. स्पॉन्सर करणं आणि स्पॉन्सर होणं वेगळं. मी तुम्हाला काय मदत करू शकते हा प्रश्न खूप कमी स्पॉन्सर विचारतात. त्यापैकी अश्विनी मॅडम आहेत. तुमच्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो मॅडम. खूप खूप धन्यवाद. दुसरे जे आपले स्पॉन्सर होते, फूड स्पॉन्सर सौ वैदेही केळकर, त्यांचं वैदेही केटरर्स ही जी फर्म आहे, तर यांना मी, आणि विशेष म्हणजे आमची विद्यार्थिनी सृजा यांच्या त्या आजी आहेत, तर त्यांनी
तिच्या प्रेमाखातर, संस्कृतच्या प्रेमाखातर आपल्यासाठी आजचा पुलाव जो होता तो त्यांच्यातर्फे होता. धन्यवाद. मी श्री अमुक प्रभुदेसाई यांना विनंती करतो की मॅडमचा सत्कार करावा. हां, ठीक आहे, ठीक आहे. पुढच्या ज्या फूड स्पॉन्सर आहेत, सौ कविता जोशी, सदा सर्वदा हा त्यांचा फूड स्टॉल होता. त्यांनी केलेलं पन्ह हे जवळजवळ स्पर्धेतल्या प्रत्येक सहभागी कलाकाराने प्यायलंच असेल अशी आशा मी व्यक्त करतो. राहिलं असेल तर अजून स्टॉलवर घेऊ शकता. तर मी डॉक्टर गौरी मोघे यांना विनंती करतो की त्यांनी सौ कविता जोशी या आपल्या विद्यार्थिनी ओवी जोशी हिची आईसुद्धा आहेत. खूप खूप धन्यवाद कविता मॅडम. त्याचबरोबर आज उपस्थित नाही आहेत, पण हॉटेल निरंजन यांच्याकडून काल भोजन व्यवस्था झाली होती, त्यांच्याविषयी सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचसोबत 9 लाईव्ज कॅट कॅफे, म्हणजे असंही काहीतरी कॅफे हे स्पॉन्सरशिप आल्यावरच मलाही कळालं की पुण्यात मांजरींसोबत जेवणाचेही पैसे देतात माणसं. तर आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी स्पॉन्सरशिप दिली, त्यासोबत विशेष त्यांना त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर काल परवा प्रसाद जोशी मॅडम यांनी सांगितलं की जे जे संस्कृतज्ञ, संस्कृतानुरागी यायचे ते सुद्धा प्रत्येक वेळी स्पर्धेत येऊन ही स्पर्धा कशी पुढे टिकेल यासाठी कुठल्याही वेगवेगळ्या स्वरूपात देणगी देऊन, सहकार्य करून ही स्पर्धा टिकवण्यास सहाय्यभूत असायचे. त्याचप्रकारे यावर्षीसुद्धा हीच आठवण सांगणाऱ्यांपैकी डॉक्टर सुजाता आवटी मॅडम यांनी सुद्धा यावर्षी 25,000 रुपयांची देणगी दिलेली आहे. आपण सत्कर्म हे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. कृते, कारिते, अनुमोदिते असं जे म्हणतो. काही लोक असतात यांचं वैशिष्ट्य असतं की ते स्वतः तर काम करतातच, चांगलं स्पॉन्सरशिप देतातच, पण इतरांना खूप द्यायला लावतात. तर अशा वर्षानुवर्ष ही जबाबदारी आमच्या विभागाच्या वतीने जर्मन विभागाच्या माजी शिक्षिका डॉक्टर सविता केळकर मॅडम सांभाळत आहेत. तर थोडीशी मोठी यादी आहे, पण मी मुद्दामून प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती वाचून दाखवतो. डॉक्टर सविता केळकर, मृणाल मराठे, मयूरजी वोरा जे मॅप्रोचे हेड आहेत त्यांनी सुद्धा 21,000ची देणगी दिलेली आहे. शिरीषजी बेरी, सौ संदीपा कानिटकर यांनी सुद्धा 21,000ची देणगी दिली आहे. डॉक्टर सुरेखा जोशी, सुजाता गोसावी, डॉक्टर शुभदा कुलकर्णी, विनीता जोशी, प्रज्ञा वाडापूरकर, अर्चना भागवत, गीता देव, सुनंदा सारडा, पूर्ण विद्वांस, विभावरी इनामदार, पूजा मुंदडा, सुनीता बकरे, स्वप्ना जोशी, जयश्री गाडगीळ आणि वैष्णवी कोकणे या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. अजून आमची एक सखी आहे, तर ती तिच्या नातेवाईकांना दरवेळेस सांगते की तुम्ही ह्या स्पर्धेसाठी देणगी दिलीच पाहिजे. तर ते जे नातेवाईक आहेत श्री रवी मोहोळकर हे सुद्धा त्यांच्या मित्रांना सांगतात की तुम्ही या स्पर्धेसाठी देणगी दिलीच पाहिजेत. तर यावर्षीसुद्धा श्री रवी मोहोळकर यांच्याकडून 10,000 रुपये एवढी धनराशी प्राप्त झाली आहे. त्यांनीच ज्यांना अजून प्रेरणा दिली अशा संपदाताईंकडून 21,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. श्री गुंजेश यांनीसुद्धा देणगी 5,000 रुपयांची दिलेली आहे. वर्षानुवर्ष ज्यांच्याकडे आम्ही प्रयत्न करत होतो की देणगी मिळावी, फायनली त्यांच्याकडून यावेळेस आम्हाला देणगी मिळाली. PNG पुन्हा गाडगिळे अँड सन्स रौप्य महोत्सवी आम्हाला फळ मिळालं आणि त्यांच्याकडून देणगी मिळाली आहे. त्याचबरोबर किती सगळ्यांना ही स्पर्धा स्पर्श करून जाते. मागच्या वर्षीच आम्ही मंचावर बसलं असताना हळूच आपण तुम्ही बघत असाल की हे मंचावर उपस्थित लोक पण एकमेकांच्या कानात काहीतरी हळूच सांगतात. आपलं वाटतं आपल्याविषयी काय बोलताय, दुसरं आहे. याच पद्धतीने मागच्या वर्षी इथेच मी बसलो होतो, गौरी मॅडम बसल्या होत्या. पुढच्या वर्षी माझ्यातर्फे स्पर्धेसाठी 5,000 असं त्यांनी सूचना करत असतानाच मध्ये सांगून दिलं. पण यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आणि मुलांचा उत्साह बघून 10,000 रुपयांची देणगी त्यांनीसुद्धा या स्पर्धेसाठी दिलेली आहे.
आणि जो आयोजन करतो त्याला बारीक गोष्टी कळतात. याचं उदाहरण म्हणजे त्यांनी सांगितलं, बाकी काही नाही, जेव्हा तयारी करतात तेव्हा मुलांच्या खाऊसाठी हे पैसे असू देत. हां, तर अशा सगळ्यांच्या विषयी काहींची नावं घेतली गेली असतील, नजरचुकीने काहींची नावं राहिली असतील, या सगळ्यांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्रशासन, सर्व प्राचार्य, उपप्राचार्य, राधिका मॅडम आमच्यावर नेहमी काय म्हणू की प्रेमाने संस्कृत विभागाला स्पेशल ट्रीटमेंट देऊन सहकार्य करणारे आमचे उपप्राचार्य आहेत. आणि विशेष म्हणजे त्या संस्कृतच्या सुद्धा आहेत हे सांगायला मला आवर्जून आवडेल की त्यांचं MA संस्कृत सुद्धा झालेलं आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, विशेष वर्षानुवर्ष काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेणारे आमचे जोशी मामा, यांच्यासाठी एकदा विशेष टाळे. ज्याची नियुक्ती इथे महाविद्यालयाचे वसतिगृह सांभाळण्यासाठी आहे, पण आमचा सहकारी बादल लांबट याने सुद्धा 3 दिवस पूर्ण वेळ दिलेला आहे या स्पर्धेसाठी. म्हणजे थोड्या वेळाने असंच वाटेल की हा संस्कृत विभागाचाच शिक्षक आहे. तर या सगळ्यांविषयी काहींची नावं घेतली गेली. आमचे हिस्ट्री विभागाचे छांदस सर, हिंदीचे महेंद्र सर, श्रीकांत सर यांनी खूप वेळ दिला आहे स्पर्धेसाठी. तुम्ही जो बाहेर बॅनर पाहिला असेल ना, तो लावायला 3 शिक्षक वर चढले होते आणि 4 विद्यार्थी, आणि वर जाऊन तो तुटला. तर त्याचंही काय करायचं, या सगळ्या गोष्टींसाठी मनापासून सहकार्य करणाऱ्या या सगळ्यांचा मी इथे उल्लेख करू इच्छितो. तर अशा प्रकारे या विविध लोकांच्या मदतीने ही स्पर्धा झालेली आहे. संस्कृत याच्याविषयी सगळ्यांच्या मनात आस्था आहे आणि नाट्याच्या माध्यमातून संस्कृत वाढीस लागो ही आपल्या मनातली कामना. तर जसं आपण म्हणतो की नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधा पेकम समाराधनम, तर यात सगळ्यांची रुची एकत्र येते. कधी कधी अशी होते की ती स्वतःच्या मनातून येते, काहींना रुची घ्यायला लावली जाते, तरीसुद्धा सगळी मनं एक होतात. तर या सगळ्यांचं आपलं मन एक व्हावं, समान वस्तू ओ मनः, अशी मी नटराजाचरणी प्रार्थना करतो व पुढच्या राणा दांडेकरच्या प्रवासासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल ही आशा व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी स्पर्धा ही एकच दिवस आयोजित केली जाते, पण रौप्य वर्ष म्हणून यंदा हा 3 दिवसाचा कार्यक्रम केला गेला आणि यात एकूणात 8 शाळा आणि 9 महाविद्यालय इतक्या सहभागींनी प्रस्तुती केलेली आहे. दरवर्षी 7 ते 8 महाविद्यालयांचीच प्रस्तुती होते, यंदा ती संख्या खूपच वर गेली. तर ही किंवा हे आयोजन 3 दिवसाचं कसं वाटलं याविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी मंगला मिरासदार मॅडमना विनंती करतो. त्यांनीच ही स्पर्धा सुरू केलेली आहे आणि आज असं आयोजन होताना त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याची इच्छा आहे. व्यासपीठावरील सन्माननीय सगळे अध्यक्षा शिरीषजी भेडसगावकर, परीक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, परवा उद्घाटनाच्या वेळेला मी सांगितलेलं होतं तोच विचार परत माझ्या मनात आहे की 25 वर्षापूर्वी 2 विद्यार्थी घेऊन जी स्पर्धा सुरू झाली त्याचा आज केवढा विशाल वृक्ष दिसतोय. कालिदासाने म्हटलंय कांतम क्रतुम चाक्षुषम. हा एक प्रकारचा क्रतू आहे, यज्ञ आहे, चाक्षुष क्रतू आहे. त्यामुळे डोळ्याचं पारणं फिटलं अगदी अक्षरशः 3 दिवस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरुणाईचा जल्लोष, तरुणाईचा उत्साह हा संस्कृत भाषेतून इतक्या सुंदर रीतीने व्यक्त झालेला आहे. किती सगळी मंडळी मगाशी स्तोत्राच्या वेळेला रंगून गेलेली होती आणि अशी दृश्य बघितली ना की अक्षरशः मन भरून येतं. त्यामुळे सुरुवात जरी केली तरी पुढच्या सगळ्यांनी
आत्तापर्यंत आणि याच्याही पुढे आता करणार आहेत. हा असाच वटवृक्ष वाढत जाणार आहेत. त्यामुळे संस्कृतबद्दल काय होईल ही शंका आता माझ्या मनात बिलकुल नाही. अत्यंत उज्ज्वल भवितव्य आहे. मातृभाषा असावी तसं संस्कृतमधून सहजपणाने विद्यार्थी बोलत असतात आणि हे बघितल्यानंतर खूप आनंद वाटतो. सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार. बाई, तुमचे प्रेरणादायी आणि आशावर्धक विचार नेहमी आमच्यासोबत राहतील. धन्यवाद. आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर शिरीष बेडसगावकर सर. संस्कृत क्षेत्रात संस्कृत भारतीच्या माध्यमाने ते विशेष कार्य करतच आहेत संस्कृत प्रचाराचं. त्यांना मी आता विनंती करतो की स्पर्धेविषयी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. राणा दांडेकर स्पर्धायाः समापनकार्यक्रमस्य अध्यक्षा मान्यवरा जाधव महोदय, अस्य उपक्रमस्य प्रणेत्री मिराजदार महोदय, परीक्षकः, कार्यक्रमस्य संयोजकः रावळ महोदयः तथा च भगिन्यः बान्धवाश्च. प्रथमम् अहं सर्वेषाम् अभिनन्दनं करोमि. यथा मिराजदार महोदया उक्तवती यत् युवकाः यदि संस्कृतं स्वीकुर्वन्ति तर्हि संस्कृतस्य भवितव्यम् उज्ज्वलम् अस्ति इति अनुभवः अस्मिन् कार्यक्रमे सर्वैः प्राप्तः अस्ति. कालिदासः मालविकाग्निमित्रनाटके नाटकमित्युक्ते किम् इति कथयति. महोदय तस्य उल्लेखं कृतवान् यत् नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधन्. विविध रुचिमन्तः जनाः सन्ति. प्रत्येकं जनस्य रुचिः काचित् भिन्ना भवितुम् अर्हति. परन्तु सर्वेषाम् आनन्ददायकः विषयः अस्ति नाटकम्. पुनः नाटके अत्र अहं दृष्टवान् यत् वर्तमानकालीनाः विषयाः अपि नाटकेषु प्रस्तुताः सन्ति. संस्कृतम् इत्युक्ते पुरातनं न, संस्कृतं वर्तमानकालीनम् अपि अस्ति. न केवलं वर्तमानकालीनं, भविष्यकालीनम् अपि अस्ति. साम्प्रतं संस्कृतस्य कृते बहु अनुकूलः कालः आगतः अस्ति इति भासते. अस्माकं प्रधानमन्त्री महोदयः सामान्यतः प्रत्येकं भाषणे किमपि संस्कृतवचनं वदति एव. विविधकार्यक्रमाणां सः उद्घाटनं करोति. तदा यः शिलाखण्डः तत्र प्रस्थापितः भवति तत् शिलाखण्डे अपि संस्कृतेन लिखितमस्ति. कदाचित् भवद्भिः दृष्टं स्यात् यत् मुम्बै मध्ये अधुना अटल सेतु अस्ति. उद्घाटनं मोदी महोदयेन कृतं. तस्य शिलालेखः संस्कृतेन अस्ति. सर्वत्र सा संस्कृतेन एव लिखति. न केवलं तावत्, अस्माकं राष्ट्रीयशिक्षानीतौ अपि प्रथमवारम् एषः विषयः आगतः अस्ति यत् अस्माकम् अध्ययनेन युवकाः भारतं किम् इति जानीयुः. अधुना सर्वत्र विशेषतः शिक्षणक्षेत्रे IKS इति विषयः चर्चितः अस्ति. भारतीयज्ञानविज्ञानपरम्परा. यदा वयं भारतीयज्ञानविज्ञानपरम्परां वदामः
कमपि विषयं वयं स्वीकुर्मः तत्र संस्कृतग्रन्थाः एव सन्ति। कदाचित् 99% भारतीयज्ञानपरम्परा संस्कृते एव अस्ति। अतः संस्कृतं केवलं संस्कृतविभागस्य न, संस्कृतं सर्वविभागानां भवितुमर्हति। अधुना अत्र विरामकाले केषाञ्चन यूनां परिचयः जातः। तदा परिचये अहं ज्ञातवान् यत् अस्मिन् उपक्रमे केवलं संस्कृतविभागछात्राः न सन्ति, अन्यविभागछात्राः अपि, येषाम् अध्ययनविषयः अन्यः अस्ति, ते अपि अत्र संस्कृतेन नाटकं कृतवन्तः। अनेन उपक्रमेण एतादृशं विविधविषयाणां ये अध्येतारः छात्राः सन्ति तेषां मुखेषु संस्कृतम् आगतमस्ति। अतः संस्कृतं सर्वेषां, संस्कृतविषये कश्चन आक्षेपः अस्ति यत् संस्कृतं केषाञ्चन, संस्कृतं कदाचित् विदुषां, संस्कृतं केवलं सवर्णानां, संस्कृतं केवलं ये पूजापाठं कुर्वन्ति तेषाम्, एतादृशः कश्चन आक्षेपः केचन जनाः आक्षेपं कुर्वन्ति। परन्तु ते यदि अत्र नाटकं यदि ते अपश्यन् तर्हि अहं चिन्तयामि निश्चयेन ते एवं ज्ञातुं अशक्तवान् यत् संस्कृतं केवलं संस्कृतविभागस्य नास्ति, संस्कृतं सर्वेषाम् अस्ति। अधुना एतत् अस्माकं संस्कृतयूनां पुरतः आह्वानमस्ति यत् संस्कृतं वयं सर्वजनानां पर्यन्तं नयामः। तत्र कलाविषयः अतीव उपयुक्तः, तेन आनन्दः अपि लभ्यते, संस्कृतं सामान्यजनानां पर्यन्तं वयं नेतुं शक्नुमः। अतः एतद् आह्वानं संस्कृतयुवभिः स्वीकरणीयं यत् वयं संस्कृतं पुनः देशे सर्वत्र नयामः। कदाचित् आसीत्, तदा अस्माकं शिक्षणस्य माध्यमं संस्कृतम् आसीत्। नालन्दा तक्षशिलादि विद्यापीठानां वर्णनानि वयं शृण्मः, पठामः। नालन्दा विश्वविद्यालयस्य वर्णनं पश्यामः तर्हि नालन्दा विश्वविद्यालये 200 विषयाः पाठ्यन्ते स्म। अधुना बहुधा कोऽपि विद्यापीठः एवं न स्यात् यत्र 200 विषयाः पाठ्यन्ते। सर्वे विषयाः संस्कृतमाध्यमेन एव पाठ्यन्ते स्म। शिक्षणस्य माध्यमभाषा संस्कृतमासीत्, प्रशासनस्य माध्यमभाषा अपि संस्कृतमासीत्। अतः एव कौटिल्य अर्थशास्त्रं संस्कृतेन लिखितवान्। मनोरञ्जनस्य भाषा अपि संस्कृतमासीत्, अतः एव नाटकानि संस्कृतेन लिखितानि। पुनः तानि अपि सामान्यानि न, अधुना अपि विश्वे उत्तमानि नाटकानि, सर्वोत्तमानि नाटकानि इति यदि जनाः चिन्तयन्ति तर्हि कालिदासस्य नाम एव प्रथमम् आयाति। अहं तत्र महाराष्ट्रे विदर्भे आनगाव् इति ग्रामः अस्ति, तत्र गतवान्। तत्र जनाः माम् उक्तवन्तः एषः ग्रामः भवभूतेः ग्रामः। भवभूतेः नाटकेषु यथा निसर्गवर्णनम् अस्ति तादृशं दृश्यमत्र दृश्यते। अतः तत्र महाविद्यालयस्य नाम अपि भवभूति महाविद्यालयः इति अस्ति। तत्र ते मां दर्शितवन्तः यत् तत्र मञ्चः आसीत्। ते वदन्ति तत्र नाटकानि भवन्ति स्म, जनाः अत्र पश्यन्ति स्म। नाटकाः जनाः पश्यन्ति स्म, अतः एव संस्कृतेन लिखितानि खलु। अतः मनोरञ्जनस्य भाषा अपि संस्कृतमासीत्। अस्माकं राष्ट्रं संस्कृतमयमासीत्। तदा भारतं विश्वे सर्वश्रेष्ठमासीत्। तदा भारतं विश्वगुरुः आसीत्। अस्माकं न आसीत् इति उक्तवान् अहम्। अतः तालिकावादनस्य एषः विषयः नास्ति, परन्तु अस्माकं सर्वेषां स्वप्नः अस्ति यत् पुनः भारतं विश्वे सर्वश्रेष्ठं वयं कुर्मः। तदर्थं संस्कृतं सर्वत्र नयामः, प्रत्येकं जनपर्यन्तं नयामः। संस्कृतं सर्वत्र, संस्कृतं सर्वेषाम् इति भूमिकां स्वीकृत्य वयं सर्वत्र गच्छामः।
सर्वत्र संस्कृतं नयामः तदर्थम एषः नाट्योत्सवः अतीव उपयुक्तः। अतः आनन्दस्य विषयः भवन्तः सर्वे युवकाः अत्र सन्ति। भवन्तः युवकाः यदि संस्कृतम् एवं प्रकारेण स्वीकुर्वन्ति तर्हि निश्चयेन अस्माकं स्वप्नः केवलं शब्दानां बुद्बुदः न भवेत्, अस्माकं स्वप्नः प्रत्यक्षं साकारी भवितुम् अर्हति। नमस्ते। धन्यवाद शिरीषजी, तुम्ही दाखवलेल्या किंवा सांगितलेल्या अनेक सूचनांनुसार पुढच्या सगळ्या प्रवासात संस्कृत जास्तीत जास्त कसा आणता येईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। 2 नावं माझ्याकडून घ्यायची राहिली, महत्त्वाची आहेत अत्यंत। स्पर्धा सुरू झाल्यापासून अजूनपर्यंत वर्षानुवर्ष स्पर्धेच्या बक्षिसांची रक्कम पुरस्कृत करणाऱ्या संस्कृत प्रचारिणी सभा यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो व त्याचप्रमाणे याविषयी मोठी देणगी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारे माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याविषयी सुद्धा आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। धन्यवाद। या 3ही दिवसांमध्ये 17 प्रस्तुती झालेल्या आहेत। अनेक म्हणजे पर्यावरण, वैज्ञानिक विषय, सामाजिक विषय, पौराणिक विषय अशा अनेक विषयांवर प्रस्तुती झालेल्या आहेत। तर बक्षीस वितरणाचा जो शेवटचा टप्पा आहे त्याच्याकडे जाण्याच्या आधी 3ही परीक्षकांच्या वतीने मी डॉक्टर गौरी मोघे यांना विनंती करतो की त्यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। स्टॉपवॉच लावलं आहे माझं भाषण डिबार होऊ नये म्हणून। ॲक्च्युली 25वे वर्ष आहे। किती उत्सुकता आहे मला माहिती आहे निकालाची। गेल्या वर्षी असंच भाषण करताना मी म्हणाले होते की जोरात करूया, तर माझ्या जोरात शब्दाचा उल्लेख केलाच होता अंकित सरांनी। आणि किती जोरात होऊ शकतं हे सगळं हे 3 दिवस अनुभवताना मी आणि माझे जे परीक्षक मित्र दोघेही आहेत, आम्हाला एकच वाटलं स्वतःविषयी की आम्ही कोण आहोत, तर आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही यावर्षी इथे आहोत, गेली 2 वर्ष पण आहोत। त्यामुळे अगदी थोडक्यात जे सांगायचं आहे त्याच्या आधी हे सगळं अशा पद्धतीने साधण्यासाठी जे जे करायला लागतं ते करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसह असणारे त्यांचे लाडके अंकित सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मस्त, अशाच टाळ्या अपेक्षित होत्या। आता थोडीशी फॉर्मल होते परीक्षक म्हणून। व्यासपीठावरील मान्यवरांना अतिशय मनापासून नमस्कार। आणि ज्यांनी हे सगळं सुरू केलं त्या आमच्या लाडक्या बाई काल पण आल्या, परवा आल्या, आजही आल्या। खूप खूप कृतज्ञ आहे मी त्यांच्याबद्दल। आणि अख्खं संस्कृतचं क्षेत्रच ते असेल। आता ह्या सगळ्या परीक्षणाबद्दल बोलायचं तर अर्थातच 2 दिवस जी व्याख्यानं झाली दोन्ही परीक्षकांची, त्यात त्यांनी काय करावं काय करू नये असं सगळं सांगितलंच आहे। ते सगळं सांगून झाल्यावरही ह्या सगळ्या प्रस्तुतींमध्ये जे जाणवलं त्याबद्दल की फार छान काही गोष्टी होत्या। तर मुळातच की कुठले निकष आम्ही लक्षात घेतले हे सगळे म्हणजे ही सगळी निकालाची जोखीम पत्करताना असं मी म्हणेन। कारण मी माझ्या दोन्ही मित्रांना असं म्हणलं की आपण काहीही केलं तरी असंच होणार आहे की जिथे आपण बसलो आहे हम आह भी लेते हैं तो हो जाते हैं बदनाम। त्यामुळे एक 5-6 बक्षिसं असतात ती सोडली तर बाकीच्यांना असं वाटू शकतं, पण अगदी खरं सांगते आम्ही खूप न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। आणि मुळातच जे नियम तुम्हाला कळवले होते ते आम्हालाही कळवले होते अर्थातच। त्यामुळे जे नियमात बसतं त्याला अनुलक्षून हे सगळे निकाल लावले। आणि जी काही नाटकं अतिशय सुंदर झाली किंवा काही व्यक्तिरेखा अतिशय सुंदर साकारल्या, पण केवळ त्या नियमामध्ये बसत नसल्यामुळे जेव्हा आम्हाला बक्षीस देता येत नाही तेव्हा
तुमच्या एवढंच कदाचित तुमच्यापेक्षा थोडंसं जास्त दुःख आम्हाला होतं, हे अगदी खरं खरं सांगते. कारण तिथे बसून बघताना जीव जास्त तुटतो. आणि काय असतं ना की संस्कृतचे तर आम्ही सगळेच आहोत, पण कसं की एक ऑफिसर नेहमी ऑफिसर असतो, तसंच की ॲज ॲन आर्टिस्ट इज ऑलवेज ॲन आर्टिस्ट. त्यामुळे कलाकार म्हणून या सगळ्या गोष्टी जास्त रिलेटिव्ह होतात आणि मग वाईट वाटत राहतं. पण जे चांगलं आहे ते निवडताना हे निकष बघितले. त्यानंतर संहिता ही सगळ्यात महत्त्वाची, ती बघितली आम्ही की कशी आहे. परत त्यात पण कसं ना की खूप सगळं एकत्र जर टाकलं तर कशाचीच खुमारी कळत नाही किंवा राहत नाही. त्यामुळे संहिता, त्यातला अभिनय, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण त्या किती प्रमाणात घेतल्या गेल्या. त्यामुळे कसं की बैलपोळ्यासारखं नटण्यात काही मजा नसते ना. 2-3 दागिने घालावेत, 4-5 पदार्थ ठोक करावेत, पूर्ण ताट भरलंय, कोण काय खाणार आणि पदार्थाला नीट चव नाही देता आली तर उपयोग नसतो तशाच पद्धतीने. त्यामुळे बांधीव आणि निवडक असं जे जे आम्हाला वाटलं ते आम्ही पण निवडलं आणि या निकालामध्ये बांधायचा प्रयत्न केला. त्यानंतर ह्या सगळ्या कॅटेगरीजमध्ये म्हणेन मी की जिथे जिथे विद्यार्थ्यांनी ते केलं आहे त्याला आम्ही प्राधान्य दिलं आहे. कारण हे सगळंच मुळात जे काही चाललं आहे ते विद्यार्थ्यांसाठी चाललं आहे. त्यातही जेव्हा नवीन संकल्पना येते किंवा काही प्रयोग होतात इथे, जसं अशी संकल्पना ती फार आम्हाला सगळ्यांना भावली की 25वी नाट्यस्पर्धा, त्यातही जुन्या संस्कृत नाटकांचा उल्लेख करून एक कवी अवतरतो पृथ्वीवर आणि काय काय घडतं अशी एखादी कल्पना असेल. एकाच ठिकाणी एकाच स्टेजवर 3 वेगवेगळी गावं दाखवली गेली, अशा काही कल्पना होत्या. एकाच म्हणजे अक्षरशः एका ट्रेनमध्ये एक संपूर्ण नाटक घडतंय, 2च पात्र घडवत आहेत. फार विशेष वाटलं सगळं, सगळ्यांचंच कौतुक वाटलं. आणि त्यात अगदी महत्त्वाची गोष्ट की सगळ्या महाविद्यालयीन संघांचं जसं कौतुक आहे तेवढं, आणि यावर्षी पहिल्यांदा आलेत म्हणून थोडं जास्त, आणि अर्थात त्यांना वयाचा फायदा आहे, शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं किती कौतुक करू आणि किती नाही असं झालंय आम्हाला सगळ्यांना. इतकं छान त्यांनी सगळ्यांनी केलं, त्यांचा आत्मविश्वास हा अगदी वाखाणण्याजोगा होता. आणि मला खात्री आहे की त्यांना सगळ्यांचे डायलॉग्स पाठ असतील, प्रत्येकाचे. काही काहींना मी पुटपुटताना पण बघितलं शेजारच्याचे. तर म्हणजे अजून काय पाहिजे की असं जर का संस्कृत नाटक होत असेल तर कसली काळजी करायची आणि कशाला करायची. म्हणजे मला आठवते की मी कॉलेजमध्ये असताना उगाचच लोक भीती घालत माझ्या आईवडिलांना की काय करणार तुमची मुलगी संस्कृतला गेली, अरे 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 वगैरे वगैरे. पण आता बघा चित्र काय येते. त्यामुळे आणि येणारं चित्र तर फारच सुंदर आहे, यात काही म्हणजे शंका नाही मला आणि आम्हाला कुणालाच. त्यामुळे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या. शाळेतल्या मुलांनी यावं, इथे काहीतरी सादर करावं, आणि 3 वर्षात परीक्षकांनाही नाही झालं आणि कदाचित इतक्यात की रडवलं अक्षरशः एका प्रयोगाने. काय अजून किती अपेक्षा करायची आम्ही सुद्धा. त्यामुळे सगळं अपेक्षेच्या पलीकडे होत्या काही काही ज्या खूप सुंदर गोष्टी होत्या त्या. आणि मी म्हटलं तसं की विषयांचं वैविध्य पण जाणवलं की पुराण इतिहासावरती काही नाटकं होती, जुनी नाटकं. आता जेव्हा व्यासासारख्या सिद्धहस्त कवीचं नाटक होतं त्यातली भाषा ऐकताना आणि ते जर का चांगलं उच्चारून बोललं गेलं तर खरंच कानात असं अमृतासारखं वाटतं. त्याचबरोबर नव्याने जे लिहिलं गेलं त्याबद्दलही कौतुक वाटतं. अर्थातच त्यात लेखनाविषयी आणि त्याच्या सगळ्या व्यवस्थापनाविषयी ज्या काही चुका घडू शकतात त्या कशा टाळाव्यात हे दोघांनी सांगितले आपल्याला. ते सगळं साधलं तर ते अजून सुंदर होईल. आणि अर्थातच की या सगळ्या प्रवासामध्ये 3 वर्षांमध्ये आमच्या तिघांमध्ये पण कायम एकवाक्यता होती. त्यामुळे खूप मजा आली आणि आम्ही तिघंही एकमेकांप्रती पण आम्ही ऋणी आहोत असं मी त्यांच्या वतीने पण सांगते, कारण मी एकटीच बोलणार आहे. त्यामुळे सगळं खूप छान झालं. काही गोष्टी काही राहून गेल्यात त्या तुम्ही अगदी टाळा. आणि मी म्हटलं तसं की कधी कधी नाटकाच्या सुरुवातीला, म्हणजे सरांनी पण परवा सांगितलं, काही नाटकांमध्ये ते झालं की पहिल्या 5 मिनिटात नाटक इतकं उचललं गेलं, असं अगदी हॅपनिंग म्हणतो ना आपण तसं, आणि पुढे नक्की काय मांडायचे ते कळलं नाही किंवा दीर्घ जास्त झालं. अशा काही गोष्टी टाळल्या आणि जे मांडायचे ते वारंवार विचार करायला पाहिजे की नेमकं आपल्याला आहे ते सांगता येतं आहे का. त्याचा जर का विचार केला तर तुम्ही इतकी मेहनत घेता, इतके कष्ट करता, ते सगळं व्यवस्थित मांडता येईल असं मला वाटतं. आणि
एक मात्र करा की जसं सांगितलंय लेक्चरमध्ये पण की त्या नूचा अनुराग टाळूया आपण. त्यामुळे आय टोल्ड यू नो असा जो नो इंग्रजीत लागलाय ना तसा आमच्या संस्कृतमध्ये तो नू लागलाय, न ला मराठीचा. तर तो तुम्ही अगदी अवश्य काढा. त्याच्याऐवजी पर्याय काय असतील तेही सरांनी सांगितलेत. खूप आनंद वाटला की जेव्हा संस्कृतचा विभाग नाही कॉलेजमध्ये तरी लोक नाटक घेऊन आले आणि ज्यांना सराईत संस्कृत असं बोलायची सवय नाही त्यांनी पण इथे नाटक केलं. लांब लांब गावाहून आलेत. खूप म्हणजे खूप छान. आणि हे सगळं हृदय आहे. परत 25वा आहे आणि असं नाटक इथे या स्पर्धेत करणं, असं अंकित सर म्हणाले की हा धर्म आहे संस्कृत विभागाचा. तर धर्म हा शब्द ऐकल्यावर मला माझं अतिशय लाडकं महाभारत आठवल्याशिवाय काही राहत नाही. जाऊ देत आता, ठीक आहे. तर त्यावरून मला धर्मवृक्षाची जी कल्पना आहे ती आठवली की महाभारतातल्या धर्मामध्ये कोण बीज होतं, कोण शाखा होतं, कोण फुलं पानं वगैरे असं. त्याच्यावरून मला असं वाटलं की जे बाईंनी बीज इथे रोवलं ते जर का नाट्य असं मानलं तर त्याला जी मुळं फुटली ती अर्थातच संस्कृत भाषा आहे. त्याचं खोड आपण म्हणू जे वाढायला लागलं ती नाटकाची संहिता आहे. त्यातल्या शाखा म्हणजे तुम्ही साकार जी केली ती वेगवेगळी पात्र आहेत, कॅरेक्टर्स आहेत आणि तुमचा सगळ्यांचा विविधरंगी अभिनय म्हणजे त्याची पानं, फुलं आणि फळं आहेत. त्यामुळे हा नाट्यवृक्ष जो आहे तो धर्मासारखाच बहुआयामी असो आणि वृद्धिंगत हो. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. खूप आभार मानते की आम्हाला तिघांनाही संधी दिली आणि काही आमच्याकडनं असं झालं की जे तुम्हाला आवडणार नाही किंवा थोडं वाईट वाटेल तर आम्हाला क्षमा करा. पण त्या 3 खुर्च्यांमध्ये बसल्याची ती किंमत आहे ती आम्ही मोजली असं समजा, बाकी काही नाही. आणि एक अगदी जाता जाता माझी एक वैयक्तिक म्हणून आठवण मला सांगायची की काल जेव्हा इथे मी आले तेव्हा मिरासदारबाई आणि आवटीबाई दोघी मला काय म्हणाल्यात म्हणजे त्यामुळे म्हणजे ही स्पर्धा तर माझ्यासाठी फार म्हणजे 4 चांद म्हणतो ना तसं काहीतरी की 2री 3री स्पर्धा असेल ही. तेव्हा मी 11वीत आणि तेव्हा आम्ही संगीत शारदा केलं होतं सपा महाविद्यालयातर्फे. अर्थातच मी गाणारी माझं पहिलंच नाटक. मला गाणं येतं या एका कारणाने मला नाटकात घेतलं होतं. पण तेव्हा मला नाटक इतकं आवडलं की ते त्या दोघींच्या अजून लक्षात आहे. आणि त्या मला म्हणाल्या की वल्लरी केली होतीस ना गं तू तेव्हा. मला इतका धक्का बसला की जवळपास 22-23 वर्षांनी हे सगळं लक्षात आहे. आणि या नाट्यस्पर्धेने मला काय दिलं तर खरं खरं सांगते की संस्कृत आणि संगीत ह्या गोष्टी मला इतक्या पुरल्या की मला नाटक फार करता नाही आलं पण आवडलं खूप. आणि ते जे एक नाटक केलं त्या वल्लरीमध्ये असलेला जो खटाळपणा आहे तो ह्या त्याआधी असलेल्या शांत आणि गंभीर गौरीनी लगेच उचलला आणि तो खटाळपणा मी वल्लरीचा अजूनही ठेवला आहे. माझ्याबरोबर भांडारकरमध्ये काम करणारे पण काही ते बसलेत कशा मी सारख्या तशा करत असले गोष्टी त्यांना माहिती आहे. कदाचित बोलण्यातून अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर ही जी एक अपडेटेड गौरी तेव्हा झाली तयार ती मला या राणा दांडेकर नाट्यस्पर्धेने दिली आहे. त्यामुळे ते फार हृदय आहे आणि त्या अत्तराच्या खोपीसारखं जपून ठेवलं आहे. कायम जपीन. अजून 25 वर्षांनी असाच ह्याच्यापेक्षा खूप मोठा असाच आपण 50 वर्षांचा उत्सव साजरा करूया. मी तिथे असेल, तुमच्यापैकी कोणीतरी इथे असाल आणि असंच छान काम करत होऊयात. खूप खूप शुभेच्छा. 11 मिनिटं 5 सेकंद. थँक्यू. आत्ताच आलेली एक आमच्याकडे चिठ्ठी आहे त्यानुसार मी फक्त वाचून दाखवतो. खासकर आयोजकांसाठी आनंदवर्धक आणि इतरांसाठी प्रेरणादायी अशी ही चिठ्ठी आहे. संस्कृत आचार्य कैलासवासी रमेश अनंत पिले, पारोळा, तालुका जिल्हा जळगाव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्पर्धेस ₹10,000 ही देणगी मिळाली आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक कैलासवासी रामदास कालिदास पाठक यावल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुद्धा ₹10,000 ही देणगी मिळाली आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता त्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात ज्याच्यासाठी ही सगळी भाषणं ऐकावी लागतात आधी. 2 विभाग होते, विद्यालयांचे आणि महाविद्यालयांचे. तर विद्यालयांच्या विभागांपासून पारितोषिक वितरणाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम शालेय विद्यालयीन विभागामध्ये स्त्री अभिनयाचे पारितोषिक आहे. मी हो
वस्तुतः या विभागामध्ये, शालेय विभागामध्ये फक्त सांघिक पारितोषिक देण्यात येणार होती, पण परीक्षकांच्या आग्रहाने परीक्षकांकडून ही अभिनयाची, स्त्री अभिनय आणि पुरुष अभिनयाची विशेष पारितोषिक देण्यात येत आहेत. या पारितोषिकांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असा क्रमांक नाही, पण विशेष पारितोषिक म्हणून ही पारितोषिकं दिली जात आहेत. मी डॉक्टर मंगला मिरासदार मॅडमना विनंती करतो की ही पारितोषिकं त्यांनी द्यावीत. स्त्री अभिनय विशेष पारितोषिक अहिल्यादेवी कन्या विद्यालय, परोपकारार्थमिदं शरीरम, मृण्मयी वीरकर. स्त्री अभिनय विशेष पारितोषिक गोळवलकर विद्यालय, ऋतुकलह, अग्रणी साठे. पुढच्याही विद्यार्थ्यांची नावं मी घेत राहीन. स्त्री अभिनय विशेष पारितोषिक अहिल्यादेवी कन्या विद्यालय, परोपकारार्थमिदं शरीरम, शुभ्रा याळगी. यापुढे शालेय विभागात पुरुष अभिनय विशेष पारितोषिक नव आंग्ल विद्यालय, मम श्रेष्ठ नायकः, प्रत्युष महामुनी. पुरुषाभिनय विशेष पारितोषिक गोळवलकर विद्यालय, ऋतुकलह, शार्दूल संत. पुरुषाभिनय विशेष पारितोषिक नवांग्ल विद्यालय, मम श्रेष्ठतमः नायकः, अमोघ कुलकर्णी. आता शालेय विभागातली सांघिक पारितोषिका. तृतीय पुरस्कार आहे गोळवलकर गुरुजी विद्यालय, ऋतुकलह.
सगळ्यांनी ही पारितोषिकं सगळ्याच मान्यवरांनी मिळवून द्यावीत. सांघिक द्वितीय पारितोषिक नव आंग्ल विद्यालयः मम श्रेष्ठतमः नायकः. विद्यालयाचे शिक्षक जे असतील त्यांनीही मंचावर उपस्थित राहावं. संघासोबत संघाचे शिक्षकही मंचावर येऊ शकतात. आता शालेय विभागात सांघिक प्रथम पारितोषिक अहिल्यादेवी कन्या विद्यालय परोपकारार्थमिदं शरीरम. सांघिक पारितोषिकांच्या वितरणानंतर महता उत्साहाने शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये यंदाच्या वर्षी प्राथम्याने सहभाग घेतला होता. तर त्या शाळांना सहभागाची पारितोषिकं दिली जात आहेत. स्वधा वॉर्डर ऑफ पशाला दशमत्वमसी संघाने मंचावर यावं. स्वधा सहभाग पारितोषिक हुजूरपागा आंग्ल माध्यम विद्यालय मम पितामहस्य पाथेय पात्रम संघाने मंचावर यावं. संघ उपस्थित आहे.
मी अध्यक्षांना राधिका जाधव मॅडमना विनंती करतो की हे पारितोषिक त्यांनी द्यावं. सहभाग पारितोषिक विद्याविकास विद्यालय कृष्णार्जुन संवाद. फर्ग्युसनच्या वतीने विद्याविकास शाळेची जी कोऑर्डिनेटर होती ती या पारितोषिकाचा स्वीकार करेल. मी गौरीताईंना विनंती करतो की हे पारितोषिक त्यांनी द्यावं. सहभाग पारितोषिक बालशिक्षण मंदिरम इति मानवीयम. आजचे प्रमुख पाहुणे भेडसगावकर सरांना मी विनंती करतो की हे पारितोषिक त्यांनी द्यावं. सुलोचना नातू विद्या मंदिरम ऋतुकलह. शालेय पुरस्कारांचा विभाग इथे पूर्ण झाला. आता ह्या स्पर्धेचा जो बहुचर्चित प्रश्न आहे, करंडकः कस्य, ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण वाटचाल करतो आहोत. महाविद्यालयीन विभागातली पारितोषिका मी परीक्षक तन्मय भोळे सरांना विनंती करतो की दिग्दर्शनाची पारितोषिका त्यांनी द्यावीत. दिग्दर्शनाचं तृतीय पारितोषिक हंप्राठा महाविद्यालय चंपूहरणम संहिता देशपांडे. दिग्दर्शन द्वितीय पारितोषिक डेक्कन कॉलेज धियतांते नटराजरंगम इंद्रजा गानू गौरी पिटके. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, हे भगवन जितामित्र कुलकर्णी. यापुढे स्त्री अभिनयाचे पारितोषिके मी डॉक्टर मंगला मिरासदार यांना विनंती करतो, ही पारितोषिके त्यांनी द्यावीत. स्त्री अभिनय तृतीय पारितोषिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, हे भगवन स्वराली दातार, प्रियंवदा. स्त्री अभिनय द्वितीय पारितोषिक फर्ग्यूसन महाविद्यालय, अस्ति कश्चित् भावविशेषः, नक्षत्रा कुलकर्णी, मतिः. स्त्री अभिनय प्रथम पारितोषिक गोगटे जोगळेकर महाविद्यालय, मध्यम व्यायोग, मधुश्री वजे, घटोत्कचः. यापुढे महाविद्यालयीन गटातील पुरुष अभिनयाचे पारितोषिके प्रभुदेसाई सरांनी वितरित करावीत अशी विनंती. अभिनय पुरुष तृतीय पारितोषिक सर परशुराम भाऊ महाविद्यालय, परिवर्तनम, ईशान गोडसे, छोटू. पुरुष अभिनय द्वितीय पारितोषिक हंब्राठा महाविद्यालय, चंपूहरणम, अर्जुन कानडे, कुरु. पुरुषाभिनय प्रथम पारितोषिक के.जे. सोमय्या विद्यालय, युगः, उदित कुलकर्णी, दादासाहेब.
तो वरून खाली उडी मारतोय आता. ही अभिकांक्षित चलबिचल असं म्हणायला हरकत नाही. यापुढे विशेष पुरस्कार मी प्रमुखातिथींना विनंती करतो की ही विशेष पुरस्कार त्यांनी द्यावीत. संहिता लेखन फर्ग्यूसन महाविद्यालयः अस्ति वाग्विशेषः शशांक कुलकर्णी ईश्वरी दीक्षित पयोधी देशपांडे. विशेष पारितोषिक नेपथ्य व संगीत डेक्कन कॉलेज धीयताम ते नटराज रंगम. यंदाच्या वर्षी डॉक्टर मिराजदार यांच्याकडून एक विशेष पारितोषिक दिलं जात आहे 25व्या वर्षाला उपलक्षून. गोगटे जोगळेकर महाविद्यालय मध्यम व्यायोग हे पारितोषिक बाईंनी भासाच्या नाटकाचं सादरीकरण केल्यामुळे विशेष प्रीतीपूर्वक दिलेलं आहे. संघाने येऊन हे पारितोषिक घ्यावं. वैयक्तिक पारितोषिकांकडून वळून आता आपण करंडकाकडे जाऊयात. सांघिक पारितोषिके मान्यवरांना विनंती आहे की सगळ्यांनीच ही पारितोषिके द्यावीत. सांघिक उत्तेजनार्थ डेक्कन कॉलेज धीयताम ते नटराज रंगम.
सांघिक तृतीय पारितोषिक फर्ग्यूसन महाविद्यालयः अस्ति कश्चित् वा भावविशेषः? सांघिक द्वितीय पारितोषिक हंपराठा महाविद्यालय चंपूहरण। आता KBCच्या 1 करोडच्या प्रश्नासारखा सीन, कित्येकांनी हात असे वगैरे करून ठेवले असतील. हा गेस कराल करंडक कोणाचा आहे ते? करंडकः कस्य? करंडक आणला दाखल. हा करंडक सांघिक प्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठम. हे भगवान, एक मंचावर उपस्थित सगळ्या स्पर्धकांनी बसून एक फोटो काढावा. सगळ्यांसोबत फोटो येईल. सगळ्यांनी बसून एक फोटो काढावा.
सहभागी आणि मान्यवरांनी आसनस्थ व्हावा. सहभागी आणि पारितोषिक प्राप्त सगळ्या स्पर्धालूंचा पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन. आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरांनी सगळ्यांचं अभिनंदन करूयात. मंचावर उपस्थित मान्यवर आणि सगळे प्रेक्षक, सगळे स्पर्धालू यांचं मी सगळे इथे उपस्थित राहिले या सगळ्यांचं मी एकाच वचनाने आभार मानतो. आणि जसं अंकित सर नेहमी म्हणतात या स्पर्धेनंतर क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते, तसं आपण पुढच्या वर्षी भेटण्यासाठी आता इथे विराम घेऊयात. पुनरागमनायच. शुभरात्री. ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालं आहे तर तुमच्या प्रत्येकाच्या पाकिटामध्ये वाउचर आहे. त्या वाउचरचं पुढे काय करायचं आहे, बाहेर बेंच घेऊन फर्ग्युसनचे विद्यार्थी बसलेले आहेत, तर तिथे जाऊन आपलं वाउचर दाखवा. पुढची प्रोसेस ते सांगतील. बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी तोच विधी आहे हे लक्षात घ्या. धन्यवाद.